गीता गीता त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे। गीता महिमा बोलवे नावाचे, बंधन जीवीचे दूर होते। एके अक्षरी कोटी अश्वमेध, फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त। एकची तो श्लोक वाचिलिया नेमे, अंती परमधाम प्राप्त होय। नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता, लाभ त्याचे आरता बोलवेना। गीता महिमा बोलवेना वाचे, बंधन जीवीचे दूर होती। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थ जम्बूफलचारुभक्षणम्। उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी। ते शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा तो पांदेवा, निवृत्ती उदारा तो पांदेवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो निवृत्ती उदारा तो पांदेवा, निवृत्ती उदारा तो पांदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो
प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग पंढरीनाथ परमात्म्याची असणारी लाडकी लढीवाळ भक्त नामदेव महाराज यांचा असणारा किती चरणाचा 5 चरणाचा असणारा हा अभंग। कीर्तन सुरुवात करण्याच्या अगोदर अभंगाचा असणारा सळसळ भावार्थ सांगतो आणि 11 वाजेपर्यंत नुसत्या मोकळ्या गप्पा मारतो बरं का। पुन्हा आवाज थोडासा मोकळा करा बरं का, असं ते विको जास्त झालाय आणि असं स्पष्ट आवाज येत नाही, असा दबून आवाज चालतो थोडासा असा। ओ हॅलो हॅलो ओ हॅलो हॅलो ओ हॅलो, बस थोडासा विको द्या आता बस। ओ विठाला 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 विठाला। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात, गीता गीता त्रिवार बोलता। गीतेचं नाव घेत असताना किती वेळेला घ्यायचं? त्रिवार। नंबर 1 गीता 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 किती वेळेला झालं? 3 वेळेला। गीता 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 किंवा गीता गीता त्रिवार बोलता आणि पाप जाय तत्वता मोक्ष जोडे। आपल्या जवळचं असणारं सगळं पाप निघून जाणार, पाप जळून जाणार आणि त्या माणसाकरता मोक्ष मिळणार। पण नेमकं पाप कशाला म्हणायचं आणि मोक्ष कशाला म्हणायचं हे 11 वाजण्याच्या अगोदर सांगतो बरं का। दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं, ज्या गीतेचा महिमा तुम्ही एवढा सांगता त्या गीतेचा महिमा आम्हाला सांगा। नामदेव महाराजांनी सांगितलं, कुठल्याही पट्टेभादराला गीतेचा महिमा सांगताच येत नाही। मी काय बोललो कळलं का? कसला जरी पट्टेभादर असला त्याला जर सांगितलं गीतेचा महिमा सांग, त्याची वाचा सुद्धा मौन पावेल। त्याने एवढंच म्हणावं लागेल, गीतेचा महिमा मला सुद्धा सांगता येत नाही। गीतेचा महिमा काहीच नाही का? तसं नाही, सांगताच येत नाही। किती गीतेचा महिमा श्रेष्ठ आहे। गीता महिमा बोलवेना वाचे। एकदा क्लिअर एकदा करून घ्या, म्हणजे कसं माहिती का, मला त्या तोरामध्ये चलतंय थोडं जरा असं। हॅलो ओ थोडासा विको द्या आता। हॅलो हॅलो ओ बस राहू द्या आता। विठाला विठाला विठाला। गीतेचा महिमा कुणाला जरी सांगायचा म्हटलं तरी गीतेचा महिमा कुणाला सुद्धा सांगता येत नाही। नामदेव महाराज वर्णन करतात, जर गीता महिमा बोलवेना वाचे, कुणाला सुद्धा गीतेचा महिमा सांगता येत नाही। पण जर या गीतेचं कुणी आवर्तन जर केलं आणि गीतेचे श्लोक जर कुणी पाठ केले आणि गीतेला नमस्कार जरी कुणी केला तर बंधन जीवीचे दूर होतील। आपल्या जीवाला असणारे एक बंधन आहे आणि ते बंधन कुठल्याही औषधानं कुठल्याही डॉक्टरनं पार होऊ शकत नाही, तुटत नाही। ते बंधन गीतेच्या असणाऱ्या वंदनानं नामस्मरणानं नवे नवे दर्शन घेतल्याच्या नंतर ते बंधन तुटतं। मग काही लोक म्हणतील आम्हाला एवढी गीता समजत नाही, कळत नाही। नामदेव महाराजांनी त्या माणसाकरता सोपा मार्ग सांगितला, एकी अक्षरे कोटी अश्वमेध। जरी कुणाला गीता वाचता येत नसेल ना, तेवढ्या गीतेमधलं नुसतं अन्नसाचं अक्षर जरी त्यानं वाचलं ना, अधर्माभिभवात कृष्ण याच्या सुरुवातीचं असणारं अक्षर आहे अ, एवढं जरी अक्षर त्यानं आपल्या मुखानं जरी उच्चार केला तर तेवढ्या अक्षराचं फळ सांगितलेलं आहे, एकी अक्षरे कोटी अश्वमेध। ज्या पांडवांनी, ज्या प्रभू श्री रामचंद्रजींनी अश्वमेध नावाचा असणारा यज्ञ केला, त्या यज्ञाकरता साधा खर्च येत नाही। पण तुमच्या मुखानं नसतं त्या गीतेमधलं एक जरी अक्षर वाचलं तर कोटी अश्वमेध, एक अश्वमेध नाही कोटी अश्वमेधाचं पुण्य एका अक्षरानं मिळतं। एकी अक्षरे कोटी अश्वमेध, फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त। पुराणांनी हे फळ सांगितलेलं आहे। एवढंच नाही, जर कोणी जर वाचता येत असेल ना तर मी तर सांगतो त्यानं फक्त एकच श्लोक वाचावा दररोज असणारी। सगळी जरी गीता त्याला वाचता नाही तर एक जरी त्यानं श्लोक वाचला ना तर नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे,
एकची तो श्लोक, लक्षात ठेवा, एकची तो श्लोक वाचिलिया नेमे. जसं काही लोक काय करतात, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचतात, फक्त एकच श्लोक वाचा दररोजचा. 700 श्लोक आहेत, त्याच्यापैकी एकच श्लोक वाचा. त्या माणसाकरता राहण्याकरता घर कुठं आहे माहिती का? कुठं राहण्याकरता त्याच्याकरता घर सांगितलं. एकची तो नेम वाचिलिया नेमे अंती परमधाम प्राप्त होय. जिथं भगवान विष्णू राहतात, जिथं भगवान शंकर राहतात, त्यांच्या निजधामाच्या ठिकाणी त्याच्याकरता 2 BHK घर भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना बांधून ठेवलं. रुपया द्यायची गरज नाही, फक्त एक काम करावं लागेल, एक श्लोक मात्र दररोजचा वाचावा लागेल. नामदेव महाराजांनी शेवटच्या प्रमाणामध्ये आणि चरणामध्ये सांगितलं, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता. एक नाही श्लोक बर का. आता कुणी जर पट्टे बहादर उठला आणि त्यानं सांगितलं या पट्ट्यानं संपूर्ण गीता वाचली, त्याच्याकरता तर नामदेव महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, नामा म्हणे गीता संपूर्ण वाचिता लाभ त्याचे अर्था बोलविना. त्याचा किती फायदा आहे आणि किती लाभ आहे हे कुणाला सुद्धा बोलता येत नाही. अभंगाचा सळसळ भावार्थ संपला. ठरलेली दक्षिणा द्या आणि महाराजाला जाऊ द्या. विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी काही आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर 2 असणारे मृदंगाचार्य सुंदर स्वरूपामध्ये आहेत बरं का. आता हे माझ्या उजव्या साईडचा मृदंगाचार्य आहे का नाही, हे गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजींचा असणारा शिष्य आहे बरं का. आणि आता इथं मृदंग वाजवत आहे. पण आणखी एक गोष्ट सांगतो बरं का, इथं आता जरी मृदंग वाजवत असेल तर सगळ्याला आनंद होत आहे. पण याच्यावर जर सगळ्यात जास्त जर कृपा कोण केली असेल तर याच्या आजोबानं बरं का. त्या आजोबा करता एकदा टाळ्या वाजवा. हे आता जो मृदंग वाजवतो ना, ह्याचे तुम्हाला हात चांगले दिसतील, व्यवस्थित दिसतील, पण लहानपणी जर याचे तुम्ही हात बघितले असता तर याला मुखामध्ये घास सुद्धा घालता येत नव्हता, डोळ्यामध्ये घास जायचा. कशामुळे माहिती का? ह्याचे हात सगळे असे वेडी वाकडे होते. एकदा सगळ्याला हात दाखवा, एकदा तुमचे वर हात करून असे. हे तुम्हाला हात दिसतात ना, आता हे बरोबर हात दिसतात. फक्त मृदंगाची प्रॅक्टिस केलेली आहे. कुठल्याही दवाखान्यामध्ये उपचार झाला नाही, फक्त मृदंगाने उपचार झाला बरं का. फक्त प्रॅक्टिस केली, वाकडे झालेले हात सरळ झाले बरं का त्याचे. आणि त्याला आज जीवन करता येतं व्यवस्थित. फक्त आजोबाची कृपा आहे. गुरुवर्य भरतजी महाराज लहानेकडून क्रस करता लावलं आणि त्या कृपेमुळे आज त्याचे हात असणारे व्यवस्थित झाले. आता तुमचा परिचय मला नाही बरं का. असं आहे का? मला परिचय नाही बरं का. नाव काय आहे? रुपेश महाराज. क्या बात आहे. नाव बी रुपेश आणि दिसण्याकरता सुद्धा रूप बरं का. क्या बात आहे. एक वेदांत आणि एक असणारा रुपेश, 2 पण सुंदर स्वरूपामध्ये मृदंग वाजवतात बरं का. हा नंबर 1. यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. वा. सुंदर असणारी, ज्यांनी सुंदर सुंदर असणारी चाल गायली, या चालीबद्दल काय वर्णन करावं. काही लोक म्हणत असतील आम्हाला जास्त आवाज ऐकू आला नाही. तुम्हाला आवाज जास्त ऐकू आला असता, पण गुरुवर्य भरतजी महाराज लहाने गुरुजींनी सकाळी 5 तास पारायण केलंय, दुपारी 2 तास शिव महापुराणाच्या कथेला साथ दिली, हरिपाठाला 1 तास घातला. किती तास झाले आता? 8 तास. आणि कीर्तनाचे 2 तास. एवढा तुमचा आवाज दम धरील? अजिबात दम धरीत नाही. पण एवढ्या याच्यामध्ये सुद्धा एवढा आवाज दम धरणं एवढी साधी गोष्ट नाही बरं का. आणि त्यांच्याच पाठीमागं तडफदार असणारी अशी चाल म्हणली बरं का. शरीरामध्ये बे मोठे, हा शरीरामध्ये सुद्धा असे दष्टपुष्ट बरं. क्या बात आहे. चाल सुद्धा तशीच बरं का अशी. क्या बात आहे. काही जणांकडे कसं आहे, नुसतं असं बघितलं का नाही माणसाचं असं पोट भरून जातं बरं का. नका चाल येऊ द्या, काय अडचण नाही, पण बघितल्या माणसाला असं पोट भरतं. आता आमच्याकडे बघितल्यानंतर किती खाऊ द्या असं वाटतं महाराज उपाशीच आहे. काय वर्णन करावं महाराज. आणि यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना तर यांचं वर्णन केलेलं आहे. चित्ररथ नावाचे असणारे हे 2 जण गंधर्वच बरं का. हा, कारण स्वतः भगवान विष्णूंनी, भगवान श्रीकृष्णानं सांगितलं जिथं जिथं कुठला कुठला गुण असतो ना तो माझा असणारा अवतार असं सांगितलेलं आहे.
आणि हे म्हणजे चित्ररथ नावाचे असणारे गंधर्व, हे असणारे वाजवणारे 2 इंद्र. आणि यांचं काय वर्णन करावं आता? हे दुसऱ्या दुसऱ्या पेट्यामध्ये इकडे असे बटन चाळायले, तर त्यांना म्हणलं 2च दाबून धरा. तर मला माहिती ना, हा हे म्हणजे असं काय कुणीकडे घुसायला लागले, त्याच्यामुळे मला अर्थ व्हायला नाही. 2च पट्या दाबायच्या. नवीन महाराजाला असं वाटलं पाहिजे, क्या बात आहे, काय गुरुजी आहे, बस. हा, आणि तुम्ही ऐकणारे माणसं सुद्धा स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्हाला जर नाव ठेवायचं म्हटलं ना, तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये 7 दिवसामध्ये कथा श्रवण केली राजा परीक्षितानं, आणि त्याचा असणारा उद्धार होऊन गेला. ऐकणारे श्रोते म्हणजे राजा परीक्षिताची असणारी भूमिका. विडाला विडाला. आणि माझ्यावर प्रेम करणारे हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज पवार बर का, महाराज आज कीर्तन आहे पण इथं आले. तसेच आमचे अनंता महाराज नंदागौळचे आणि संपूर्ण भाविक भक्ताचं असणारे या ठिकाणी प्रेम. दरवर्षीच्या नित्यनेमाप्रमाणे माझं असणारे कीर्तन आहे बरं का. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणखी गोष्ट बोलतो, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी काही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो बरं का. काही गोष्टी लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण सगळेजण असणारे या ठिकाणी जमलेलो आहोत. कैलासवासी, वैकुंठवासी, शालनताई नामदेवराव जाधव आणि राहुल मटाले आणि रूपवते ताई नानके, हां हां, या 3 भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. यांनी आपल्या या सप्ताहाला तनमन धनानं सहकार्य केलं. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण आपल्या सप्ताहाला मात्र त्यांनी सुंदर स्वरूपामध्ये सहकार्य केलं. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विडाला विडाला. ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर मंदिर, LIG 1 सेक्टर नंबर 3, कळंबोली, नवी मुंबई, या स्थानाबद्दल जर बोलायचं म्हटलं ना, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू असतं, कथा कीर्तन चालू असतो, तिथला एक सगळ्यात मोठा असणारा भाग सांगितलेला आहे. म्हणजे तिथला देश पवित्र, तिथलं कुळ पवित्र, तिथले सगळे असणारे लोक मात्र पवित्र. काकड आरतीमध्ये सुंदर प्रमाण सांगितलेलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं ना, सगळ्या यज्ञामध्ये जर सगळ्यात मोठा असणारा यज्ञ जर कुठला असेल ना, सगळ्या यज्ञामध्ये बरं का, तर सगळ्यात मोठा असणारा यज्ञ सांगितलेला आहे तो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. नवे नवे नाम जपाचा असणारा यज्ञ म्हणजे सगळ्यात मोठा असणारा सांगितलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सुंदर असणारा एक श्लोक आलेला आहे. विभूतीचं वर्णन करत असताना सांगितलं भगवंतांनी, महर्षी नाम भृगुरहम गिरामस्मेकमक्षरम
यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरानाम हिमालय. सगळ्या यज्ञामध्ये जर असणारा मोठा यज्ञ कोणता असेल तर सगळ्या यज्ञामध्ये मोठा यज्ञ सांगितला नाम जपाचा असणारा यज्ञ सगळ्यात मोठा. सांगा तुम्हाला हा यज्ञ करायचा का? बोला, हा यज्ञ तुम्हाला करायचा? या यज्ञाला 1 रुपया सुद्धा लागत नाही आणि सगळ्या यज्ञापेक्षा वाढ असणारं पुण्य याच्यामुळे मिळतं. मी पुढं म्हणतो, सगळ्या जणांनी टाळी वाजून पाठीमागं म्हणा, त्या यज्ञाचं पुण्य तुम्हाला मिळेल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी टाळी. हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण या यज्ञाकरता किंवा या श्लोकाकरता माऊलींनी सुंदर असणाऱ्या 2 ओव्या टाकल्या बर का. समस्ताही यज्ञाच्या पैकी. बोला, जप यज्ञ तो ये मी लोकी जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजय. सगळ्या यज्ञापैकी जर श्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर नाम जपाचा सगळ्यात मोठा असणारा यज्ञ. पण दुसऱ्या यज्ञाला काही नियम सांगितलेले आहेत, पण नाम जपाच्या यज्ञाला कुठलाच नियम सांगितलेला नाही. दुसरा यज्ञ जर करायचा म्हटलं ना, त्याला अगोदर आंघोळ करावी लागते, नवीन असतं अंगावर असणारं वस्त्र परिधान करावं लागतं, गाईचं गोमूत्र अंगावर शिंपडावं लागतं, हातामध्ये फूल घेऊन ब्राह्मण देवातना सांगितलं ना, अंगावर पाणी शिंपडा, पूजेच्या ताटावर पाणी शिंपडा आणि सुरुवात करा. ब्राह्मण देवाला मंत्र म्हणावा लागतो. हरिः ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः. हरिः ओम. शिंपडा पाणी अंगावर. हे पवित्र होण्याकरता मंत्र म्हणावा लागतो. गाईचं गोमूत्र पाणी घ्यावं लागतं, अंगावर असं शिंपडावं लागतं आणि यज्ञाला सुरुवात करावी लागते. आणि एवढं कार्य केल्याच्या नंतर यज्ञाचं फळ. पण नाम जपाच्या यज्ञाला पाणी घ्यायची गरज नाही, कोलगेट घ्यायची गरज नाही, ना ब्रश घ्यायची गरज नाही, ना कुठे आंघोळ करायची गरज नाही. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम पर ब्रह्म वेदार्थी. त्याला आंघोळ करायची गरज नाही, त्याला दात घासण्याची गरज नाही, काही नाही. झोपेतून उठला रे उठला आणि देवाचं नामचिंतन मुखाला आलं की लगेच त्याचा यज्ञ असणारा सफल झाला. विठाला विठाला. मग यज्ञ असल्याच्या नंतर काही कार्य सांगितलेले आहे. त्या यज्ञामध्ये दान मात्र झालंच पाहिजे. मग कोणतं कोणतं दान करायचं? काही म्हणतील आम्ही उद्यापासून तंबाखू आणू, लोकाला तंबाखू देत राहू. अजिबात नाही, असलं दान जमणार नाही, अजिबात नाही.
नाम जपाचा यज्ञ आहे. दानच करायचं असेल तर 15-15 किलोचे तुपाचे डबे आणा. दानच करायचं असेल ना, अन्नदान करा. दानच करायचं असेल तर सोनं दान करा. दानच करायचं असेल तर पैसे दान करा. आणि एवढंच सांगा संपूर्ण भावी भक्तांना, कमिटीच्या मंडळीला, आनंदामध्ये पैसा खर्च करा. एखादा महाराजांना 5,000 मागितले तर 10,000 देऊन टाका. पैसाच घ्या, बस संपलं. इथं दान धर्म असणार करायचं बरं का, दान धर्म. आणि याचं कारण एक सांगतो, जे जे दान धर्म आपण कराल ते आपल्या आपल्या सोबत येणारं दान धर्म आहे. जोपर्यंत कारभार आपल्या हातामध्ये आहे तोच दान धर्म करण्याकरता सुरुवात करा. नामदेव महाराजांनी तर सुंदर असणार एक अभंगच लिहून ठेवलेला आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू. प्रमाण ऐका बर का. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. ऐका दान. भूमी दाने होसी भूमी पाळू. ज्यांनी पूर्व जन्मामध्ये देवा करता, लोका करता, शाळे करता भूमी दान करून टाकली, आज त्यांना जमीन 20-20 एकर, 25-25 एकर, इथं घर, गावाकडे घर, दुसरीकडे घर, कशा करता? पहिल्या जन्मात दान केलेलं आहे. आणि काही असे भावी भक्त आहेत किरायाच्या खोलीला दिवस दिवस फिरायला येतं, हाय का रूम शिल्लक नाही, चला पुढं. कुठंच दान धर्मभूमीच नाही हो, किरायानं रूम त्याला मिळेना. आणि असे काही भावी भक्त आहेत, बघल तिथं फ्लॅट, बघल तिथं जागा, बघल तिथं भूमी, बंगलेत आयुष्य आरामात फिरायला. त्याचं कारण कळालं का? पहिल्या जन्मात देवा करता भूमी दान दिलेली आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू. कनक म्हणजे सोनं. आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्या जन्मामध्ये सोनं दान केले असे त्यांचे चेहरे असे वाटतात का नाही, नजर के सामने जिगर के पाप. म्हणजे पहिल्या जन्मामध्ये सोनं दान केलं रे केलं की या जन्मामध्ये माणसं असे गोरे पान दिसतात. आणि काहीच दान नाही केलं की माझ्याकडे बघा मग. आलं का लक्षात? आता हो, दुसऱ्याचं कशाला नाव घेऊन या. मग याच्याकरता लक्षात ठेवा, पुढल्या जन्मात जर तुम्हाला गोर व्हायचं असेल तर दान कशाचं करायचं? सोन्याचं दान करायचं. कनक दाने कांती निर्मळू. हा ना, नितीन आम्हाला जोडीला काय, नितीन आणि आम्ही एकच मॅचिंग बस. तिसरं प्रमाण आहे का? चंदन दाने सदा शीतळू. ज्या ज्या लोकांनी पहिल्या जन्मामध्ये चंदन दान केलं ना, म्हणजे चंदनाचा असणारा गंध देवाकरता अर्पण करून टाकला, देवाकरता चंदन लावला, माझ्या कुबजेनं सुद्धा भगवंता करता चंदन लावला. देवानं काय केलं? पायावर 2 पाय ठेवले, हानवटीच्या ठिकाणी 2 बोट घातले आणि सुंदर तिला असणार बनवलं. ज्या भगवंता करता चंदनाचं दान केलं त्यांचे चेहरे आताच्या काळामध्ये असे प्रसन्न दिसतात. चंदन दाने सदा शीतळू. सकाळी बघा तरी हसायलाच आहे, दुपारी बघा तरी हसायलाच आहे, संध्याकाळी बघा तरी हसायलाच आहे. आणि काही असे चेहरे काय आला का, रोग लागला का काय लागला, महाराजांना किती हसवलं तरी असाच बघायला. कसं आहे, मध्ये पाठ केलेलं बकळ आहे, आवाज चलत नाही, दम निघत नाही, असा खेळ आहे हो. हा, काही सासाला सुद्धा असा नाद असतो, पर्याय काही चलत नाही पण तरी मध्ये असा गुळगुळ करणारच असे. पण कसं आहे माहितीये का, आपलं कोणी चलू देत नाही, आपलं काही चलत नाही, पण तरी असं मध्ये बस फोडीली गोवरी आणि तैसा दिसे तोंडावरी. नामदेव महाराज वर्णन करतात, चंदन दाने सदा शीतळू आणि जन्मोजन्मी प्राणिया. याच्याकरता दुसरं प्रमाण सांगतो, अन्नदाने दृढ आयुषी, उदक दाने सदा सुखी,
अन्नदाने भुवन पालकी सुपरी उपचारा सुपरी उपचारा अन्नदाने दृढ आयुषी अन्नदाने दृढ आयुषी आता मी काय बोलतो लक्ष देऊन ऐका बरं का. ज्यांच्या ज्यांच्या हातानं अन्नदान झालं ना, ज्यांच्या ज्यांच्या हातानं अन्नदान झालं ते माणसं शक्यतो लवकर मरत नाहीत. आणि तुम्ही एवढे करोनाच्या कालावधीमध्ये जे वाचला का नाही, काही लोक म्हणत असतील आम्ही नाकाला बांधून ठेवलं, आम्ही घराच्या बाहेर निघालो नाहीत. अरे काचाच्या बंगल्यामध्ये राहिले, घराच्या बाहेर काढले. फक्त तुमच्या हातानं अन्नदान घडलं होतं म्हणून तुम्ही जिवंत राहिलात. याच्याकरता तुमच्याकरता स्वागत करा, टाळ्या वाजवून. तुमच्या हातानं अन्नदान झालं होतं. कोणतं अन्नदान? माझ्या माऊलींचा सप्ताह सुरू झाला की डबेचे डबे येतात नाश्त्या करता. हा, हे कशा करता माहिती का? अरे बाबा आम्हाला जिवंत राहायचं आहे आणि आमच्या हातानं काहीतरी अन्नदान घडलं पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात जर मोठं औषध कुठलं कामाला आलं असेल तर अन्नदानाचं असणारं औषध सगळ्यात मोठं असणारं कामाला आलं. आणि मी तर सांगतो ना, नाश्ता असेल, पंगत असेल, अन्नदानाची सेवा असेल, लोकांनी बोलण्याच्या अगोदर आपण अन्नदान करायचं. एवढंच नाही, अन्नदानी दृढ आयुष्य पुढं वर्णन केलेलं आहे. उदकदानी सदा सुखी. उदक म्हणजे पाणी बरं का. सांगा तुम्हाला सुखात राहायचंय का? नग हे लोक कसे बसतात तुम्हाला खरं सांगू का? भाद्रपद महिन्यामध्ये काही लक्ष्म्या बसवलेल्या असतात. 500ची नोट दोन्ही कोण दोन द्या तरी त्यांच्यात बदल नाही. अशाला असे ताटलेल्याच नुसते असे. काही विचारा गप बस संपलं. अहो महाराज, तुम्हाला सुखी व्हायचंय? हा, व्हायचंय. त्याच्याकरता एक काम करायचं. उद्यापासून घरातून येतानाच दुकानदाराकडून एक पाण्याच्या बॉटलचा बॉक्स घेऊन यायचा. कीर्तन सुटलं की घ्या महाराज पाणी, घ्या महाराज पाणी, घ्या महाराज पाणी. का? उदकदानी सदा सुखी. पुढं वर्णन केलेलं आहे. मंदिर दानी भुवन पालखी. सांगा तुम्हाला एसटीत बसायला आवडेल, हेलिकॉप्टर मध्ये बसायला आवडेल का विमानामध्ये बसायला आवडेल? काही लोक म्हणतील फ्री केल्याच्या नंतर एसटीतच पडलो मला. काय लोक म्हणतील काही सांगता येत नाही, बरोबर आहे का? पण ऐका, ज्यांनी ज्यांनी मंदिराला सहकार्य केलं त्यांच्याकरता बसण्याकरता काय आहे? मंदिर दानी भुवन पालखी. राहण्याकरता सुंदर घर आणि फिरण्याकरता चांगली असणारी गाडी, नवे नवे हेलिकॉप्टर, विमानामध्येच बसून फिरणार. आणि जर कोणी मंदिराला जर सहकार्य नाहीच केलं तर त्याला बसण्याकरता एसटी महामंडळची गाडी. आणि ते सुद्धा असं आहे, ज्यांचं ज्यांचं फ्रीचं तिकीट आहे का नाही, असं स्टॉपला उभा टाकावे. हे थांब थांब थांब. ते म्हणते फोकटे आहेत, चला पुढे. एक घेर आगाव टाकते, ती थांबतच नाही. त्या फोकटे आहेत हे सगळे, काय करायचं, चालू द्या पुढे आपला. आणि जर त्याच्यातून कशी तरी उभा केली का नाही, चला माग, चला माग. ह्यांना जागा कुठं माहितीये का? मागल्या सीटावर गतिरोधक कदरून गेला ड्रायव्हर असतो, एक घेर आगाव टाकतो घे उचलून, उचलून खाली पडतात. हे कशामुळे माहिती का? हे आपले जे हाल व्हायलेत का नाही, कुठं मंदिराला सहकार्य नाही, काही नाही, काही नाही, अजिबात नाही. ह्यांच्या करता ठरलेलं सीट म्हणजे महागलच. उचलून झोप लागली उचलून खाली आलं होतं. महाराज, याच्याकरता मंदिराला सहकार्य करा. मंदिर दाणी भुवन पालखी आणि सुपरिमळ उपचारा. विडाला विडाला. म्हणून अखंड हरिनाम असणारा सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञान यज्ञ असणारा हा सोहळा
याच्यामध्ये दान धर्म असणार झालंच पाहिजे. कोणी वर्गणी मागाय आपल्याकडे येईल आणि त्याच्यानंतर आपण वर्गणी देऊ हे डोक्यातून काढून टाका. अगोदर अजिबात नाही. मागण्याच्या अगोदर स्वतःहून वर्गणी तिथं द्यायची. आणि त्याच्यातून आणखी एक गोष्ट सांगतो, हिशोब मात्र कधी सुद्धा कोणी मागायचा नाही, अजिबात मागायचा नाही. का? मुलीच्या लग्नामध्ये कधी सुद्धा बाप हिशोब मागत नाही आणि कधी सुद्धा माग सरकत नाही. सरकतो? अजिबात नाही. एकच बापाचं तत्व असतं, पैसा किती लागो पण मुलीनं परत माझ्या घराकडे आलं नाही पाहिजे आणि मी तुला बांगड्या सुद्धा कधी घेणार नाही, साडी सुद्धा कधी घेणार नाही, हे बापाचं वचन असतं. तसं देणगी देणार नाही एकच वचन बोलायचं, अजिबात नाही. हिशोब मागणार नाही, फक्त दानच करत चालणार. ही काळाची गरज आहे. नाहीतर 11 रुपये द्यायचे सगळं घर खाण्याकरता यायचं. काय धंदा आहे का काय? आणि पुन्हा म्हणतो वरून लापशी बरोबर झाली नव्हती. अरे दक्षिणा किती दिली तू? हा, याच्याकरता सांगतो, ज्ञान यज्ञ 16 हे आनंदामध्ये असणारा दान धर्म करायचं. माझ्या भगवंता करता, माऊली करता 1 रुपया द्या, माऊली तुम्हाला 100 रुपये देणार. आणि 1 रुपया दिला तर रतन खत्रीचा मटका पुन्हा सांगतो, 1 रुपयाला 90 रुपये. संगमपती बसल्या 4000 रुपये. तुम्ही म्हणतात एवढं कसं काय? तुम्हाला माहिती, सगळंच पाठ करून ठेवावं लागेल ना. गाथ्यातलं बोलून कदरून कदरून कटाळून गेलो मी. तारीख कोणी घेणार माझी? पाठ करून करून वैतागून गेलो ना. असलं बोलायला चालू केलो, तारीख शिल्लक नाही, अजिबात नाही. सगळा उलटा खेळ होऊन गेला हो. महाराज माझ्या भगवंता करता सहकार्य करीत चला, देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. आणि उद्यापासून वर्गणी मागण्याच्या अगोदर आपली असणारी वर्गणी जमा करायची. का? संयोजक मंडळीला पुढलं नियोजन करायचं असतं. विडाला विडाला म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आजची कीर्तन रूपी सेवा आहे तृतीय दिवसाची. आणि महाराजांना सुद्धा अभंग घेत असताना काही माफी मागून बोलतो बरं का. कीर्तन ज्या निमित्तानं आहे, सप्ताह ज्या निमित्तानं आहे, कीर्तनकारानं तशाच क्वालिटीचा अभंग घ्यावा. मी काय बोलतो, माफी मागून बोलतो बरं का. नाही तर कसं आहे माहिती का, चरित्र चाललं एक आणि अभंग चालला एक, अजिबात जमत नाही तसं, अजिबात नाही. कारण कसं आहे माहिती का, गीता जयंतीच्या निमित्तानं सप्ताह आहे. प्रत्येक कीर्तनकारानं कमीत कमी व 10 ते 15 मिनिटापर्यंत गीतेचं महत्त्व सांगावं, जेणेकरून माणसाच्या हृदयामध्ये गीता ठसली पाहिजे. आणि घरी जरी माणूस बसला आणि गीतेचं पारायण कुठं चालू झालं ना, माणसानं झोपेतून उठून यावं आणि भगवद्गीता उघडावी आणि वाचन करण्याकरता सुरुवात करावं. हे गीतेचा महिमा असणारा सांगायचा. त्याचं कारण एक आहे, गीता म्हणजे एवढी साधारण नाही बरं का. जिची किंमत तुम्ही आज 2 रुपये आणि 5 रुपये करता, म्हणजे तिची किंमत तेवढीच नाही बरं का, अजिबात नाही. गीतेची किंमत कुणाला सुद्धा होऊ शकत नाही. गीतेची किंमत करण्यास सांगितली ब्रह्मदेवाला, लक्षात ठेवा. गीतेची किंमत करण्याकरता सांगितलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला सुद्धा गीतेची किंमत करता आली नाही. ब्रह्मदेवानं कानावर हात ठेवले आणि ब्रह्मदेव गप्पच बसला, पुढे बोलताच आलं नाही. याच्याकरता आणखी प्रमाण सांगतो, वेद जाणो गेला पुढे मौनावला आणि ते तुझं गुह्य प्राप्त कैसे. अरे वेद सुद्धा जाणण्याकरता गेला, गीतेचा महिमा, वेदाची सुद्धा वाचा बंद पडली. गीतेचा महिमा त्या वेदाला सुद्धा सांगता येत नाही, इतकी गीता असणारी श्रेष्ठ आहे. गीता 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 वाचे जे मनाती, गीता 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 वाचे जे मनाती, दयान गीता वाचे जे म्हणती, गीता 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 वाचे जे म्हणती,
आताच कीर्तनाला अभंग घेण्याच्या अगोदर नितीन महाराजांनी मला प्रश्न विचारला, अभंग नेमका कोणता घेणार? ते कशा करता माहिती का? टायटल अगोदर तयार करून ठेवावं लागतं ना. आणि मी सांगितलं गीतेच्या विषयीचा अभंग घेणार. त्यांनी सांगितलं हा अभंग तर तुम्ही गेल्या वर्षीच घेतला होता. हे जे महाराजांनी प्रमाण दिलं ना, आता हा अभंग गेल्या वर्षीच आहे बरं का. हा, कारण कसं असतं माहिती का, ट्रॅक्टर सगळे जरी सारखेच असले तर कंपनी अलग असते बरं का. हा, कोणतं जॉन डीयर असतं, कोणतं हॉलंड असतं, कोणतं महिंद्रा असतं, कोणतं फर्गुसन असतं. ट्रॅक्टर जरी सारखे असले तर कंपनी चेंज आहे. हा, तसं अभंग असताना गीतेच्या महिम्याच्या बाबतीमध्ये आहे, पण ज्यांनी लिहिला अगोदर त्यांचा महिमा आहे का. अभंग कुणाचा आहे? नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांचा महिमा एवढा साधारण नाही बरं का. आज पंढरपुरामध्ये जर आपण गेलो आणि पंढरीश परमात्म्याचं दर्शन जर नाही झालं, नुसत्या नामदेव पायरीचं दर्शन झालं ना, तर नामदेव पायरीचं दर्शन झाल्याच्या नंतर तेवढ्या आषाढी यात्रेला लोक म्हणतात विठ्ठलाचं दर्शन झालं. म्हणजे विठ्ठलामध्ये नामदेव महाराजामध्ये कसला सुद्धा असणारा बदल नाही. एकच, विठ्ठल म्हणजे नामदेव आणि नामदेव म्हणजे विठ्ठल, एवढा असणारा एकतेचा असणारा भाग. एवढंच नाही, नामदेव महाराजाचा आणखी महिमा आहे का. नामदेव महाराजांचा पहिला जर अवतार सांगायचा म्हटलं तर कृतयुगामध्ये देव झाले नरसिंह आणि कृतयुगामध्ये नामदेव महाराज बनले भक्त प्रल्हाद, पहिला अवतार. नंबर 2, त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी झाले देव आणि त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज झाले अंगद, वालीपुत्र. कितवा अवतार झाला? दुसरा अवतार. तिसरा अवतार द्वापार युगामध्ये देव झाले कृष्ण आणि नामदेव महाराज झाले उद्धव. किती अवतार झाले? 3. आणि चौथा अवतार सांगतो. चौथ्या अवतारामध्ये कलियुगामध्ये पंढरीश परमात्मा विटेवर असताना उभा टाकले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया. आणि हेच नामदेव महाराज चौथ्या असणाऱ्या युगामध्ये चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. चौयुगीचा भक्त नामा उभा जन्म झाले नामदेव महाराजांचे? 4. पण एकच पक्ष बर का. पक्षात बदल नाही, अजिबात नाही. देव म्हणजे देव एकच. आपला तसा खेळ नाही. एवढे 5 घ्या की मतदान आपल्याला करा, काही हरकत नाही, द्या 5. आपला 10 मिनिटाला पक्ष बदलायला आहे. तिकून जर 10 आले तर मी तुमचाच. अरे 4 युग होऊन गेले पण पक्षात बदल नाही. बस एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही येत. एक म्हणजे एकच. एक धरीला चित्ती आणि आम्ही त्याच्यात बदल नाही. एकच चित्तामध्ये. आपल्या चित्तात 5 मिनिटाला बदल. हा, आपलं चित्त वेगळंच हो. सगळी खळबळच नुसती चित्तामध्ये, दमच नाही म्हणलं तर. आता ऐका, 4 युग झाले आणि त्या 4 युगाचा परिणाम आणि महिमा सांगतो तुम्हाला. दामा शेट्टी आणि गोणाबाईने व्यापार करण्याकरता काही वस्त्र आणून दिले. सांगितलं नामा, अरे प्रपंच करण्याकरता नुसते टाळ कुचून जमत नाही आणि देवाची भक्ती करून जमत नाही, त्याला काही कमाई पण करावी लागते. मग काय करायचं? नामदेव महाराजांनी सांगितलं अजिबात नाही, माझा सगळा प्रपंच चालवण्याकरता देव आहे, मी देवाची भक्ती करणार. कपड्याचं गठुडे आणून दिलं. आई वडिलांनी सांगितलं दुसऱ्या गावात जायचं आणि हे वस्त्र विकायचे परतच यायचे. नामदेव महाराजांनी डोक्यावर घेतले, गावाची शिव ओलांडली आणि शिव ओलांडल्याच्या नंतर असा डोंगर बघितला. उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोंगरावर मोठमोठे असणारे दगड. नामदेव महाराजांनी कपड्याचं गठुडं सोडलं आणि प्रत्येक दगडाला आहेर करण्याकरता सुरुवात केली. कुणाला? दगडाला. हो,
माणसाला नाही, दगडाला टावेल टोपी पंचपाळ बरोबर गंध वगैरे लावायचा आणि त्यांना सांगायचं 1 महिन्यामध्ये पैसे वसूल पाहिजे बरं का आपल्याला. कुणाला? दगडाला बरं का, लक्षात ठेवा. हा, टावेल टोपी करून आहेर करून 1 महिन्यामध्ये सांगितलं. अहो सकाळी 9ला गटुडं घेऊन गेलते, 10:30 तर परत. त्याला काय, दे दान सुटे गिराण, त्याला काय, धरवस्त्र की लगेच दगडाला, धरवस्त्र की दगडाला. 10:30 तर घरी. बोनाबाईनं सांगितलं विकले का वस्त्र? आई म्हणला गिराईक एवढं लागलं ना, तुफान गिराईक म्हणला. मी नुसता भाव सांगायचा आणि त्यानं लगेच घ्यायचं. पैसा 1 महिन्याला म्हणले, सगळे उधारीतच देऊन आलो म्हणले. बरं ठीक आहे. 1 महिन्याची तारीख लिहून ठेवली. 2-3 दिवस वाढले. दामाशेट्टीनं सांगितलं पटकन वही घ्यायची आणि वसुली करून आणायची. आता काय वसूल करणार दगडाकडून? आता दगडाकडून काय वसूल करणार? काहीच नाही. डोंगरावर गेले, डोंगरावर गेल्याच्या नंतर त्या धोंड्याला पैसे मागू लागले. एकही धोंडा बोलना बरं का, पण त्याच्यामध्ये 2 धोंड्याला त्यांनी अध्यक्ष केलं होतं. एकाला अध्यक्ष आणि एकाला उपाध्यक्ष. जर कोणी पैसे जर नाही दिले तर मी तुमची बघणार बरं का. कुणाची? अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची. हा, अजिबात नाही. आता हे कसं असतं माहिती का, हे सप्ताह वगैरे करणं म्हणजे बाहेर जवळच्या लोकांना कोणी विचारित नाही. ज्यांनी तारीख घेतली का नाही त्यांना. आता आम्ही कोणाला धरणार? नामदेव महाराज आणि बडे महाराजाला. पैसा कुठं आहे काढायला घेतला? आम्हाला काय दुसरं घेणं. ह्यांनी जर किती जरी म्हणले का नाही महाराज पटीच जमली नाही, आम्हाला गरज नाही, पैसा पाहिजे आम्हाला काही गरज नाही. मग ते 2 जण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष धरले. त्यावेळेला एकाचं नाव गणोबा आणि एकाचं नाव धोंडोबा. दोघंही बिचारे बोलना ना. नामदेव महाराजांनी सांगितलं आज तुमच्यावर पैसे मागायला आलो म्हणून तुम्ही बोलत नाही का? अजिबात जमणार नाही, चला घराकडे माझ्या. महाराज एकाला उचलन पुढी टाकलं, दुसऱ्याला उचलन त्याच्या पुढे टाकलं. रडू नका. आता रडू लागले होई काय? अजिबात नाही, रडू नका, पैसे दिल्याशिवाय सोडणार ना तुम्हाला. दोन्हीही आणले आणि घरामध्ये कोंडून ठेवले. कुठं? घरात. पत्नी म्हणली मायो बाबा तर बिघडला. घरामध्ये धोंडे आणून कुलूप लावून टाकलंय. आणि कसं आहे माहिती का, जो टाळ वाजवतो भक्ती करतो का नाही त्याला बायका म्हणजे येड्यातच काढतात. काय करावं काय नाही. आता मी इकडे बोलतो बरं का, एवढं बोलतो का नाही, इकडं घरी गेल्याशिवाय मला म्हणते तुम्हाला काय करताय? मी म्हणलं गप, आपलं काहीच नाही. आणि मी एवढं जिकडं बोलतो का नाही तिकडं कुणी बोलू देत नाही म्हणून इकडं बोलतो मी. आता हे एवढे जे नाचतेत का नाही, हे एवढे जे नाचतेत का नाही, घरी कोणी नाचूच देत नाही. इथं मग इकडं नाचत. अरे बाबा घरी जमतच नाही, अजिबात नाही. कसलाही बादशाह असू द्या, वकील डॉक्टर, ह्याला काय अक्कल आहे? ह्याला काय कळत? अरे मी म्हणलं एवढा मी लोक एवढं पाठ केलं, लोक दर्शन घेतात, त्यांना काय माहिती आहे? अरे बा. आणि ती बिचारी तुम्हाला सारखी म्हणते बरं का, मी म्हणून नांदली बरं का. आता मी म्हणलं झालंच काय म्हणलं. आणि आणखी खेळ तुम्हाला सांगतो बरं का, घेणाऱ्याची बायको म्हणते बरं का, माय मला जर माळकरी पती परमेश्वर भेटला असता तर किती संसार सुखाचा झाला असता. मग आता आमच्या बिचारीने तर चांगलं म्हणायला पाहिजे का नाही? एखादा घेतलेला असता तर बरं झालं असतं. काय नुसताच माळ घालतो आणि 2-2 गंध लावतो. वागायची अक्कल नाही तुमचं नाही बरं का. हे माझं सांगायचं बरं का. हा अहो नामदेव महाराजाच्या पत्नीला दगड घरामध्ये आणून ठेवल्याच्या नंतर कुलूप लावल्याच्या नंतर म्हणजे गिराईक बिघडला. आता म्हणले आता बोलण्यात मजा नाही. तोपर्यंत टाळ विना घेणं, मंदिरात जाऊन बसणं. सासरे बुवा घरी आल्याच्या नंतर सुननं पाय धरले म्हणली मालक पिताजी तुम्ही काय करा, मालक आमचे बिघडले बरं का, त्यांना जाऊन समजावून सांगा थोडंसं. काय केलं? घरामध्ये दगड आणून कोंडून ठेवले. विचार करा, नामदेव महाराजांना घरी आणलं आणि सांगितलं कुठं आहेत पैसे. सांगितलं काळजी करू नका, सगळे पैसे आपल्याला भेटणार आहेत. दोघाला घरामध्ये आणून कोंडून ठेवलेलं आहे, पैसे दिल्याशिवाय एकालाही बाहेर जाऊ देणार नाही. कुलूप उघडलं. आईजवळ, पत्नीजवळ, वडीलजवळ, मुलं बाळाजवळ कुलूप उघडलं. आणि कुलूप उघडल्याच्या नंतर घरामध्ये जे दगड होते का नाही
त्या दगडाचं रूपांतर कशामध्ये झालं? सोन्यामध्ये. बापानं सांगितलं नमा, दचकू नका, संवादात झाले. नमा, इथून पुढं चांगला 700 रुपयाचा टाळ घ्यायचा. छान 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 नुसता आवाज आहे. हा, मृदंगाला पैसे कमी असते तर 2 मृदंग एकदाच घेऊन द्यायचे. पेटीचा भात फुटला असेल तर 2 पेट्या एकदाच घ्यायच्या. पण कुणाला बोलायचं नाही. आपल्या घरात दगड आहेत सोन्याचे, कुणालाच बोलायचं नाही. नामदेव महाराजांना सांगितलं अजिबात जमत नाही. आपले जेवढे वस्त्र होते ना तेवढेच पैसे घ्यायचे आणि सगळं सोनं ज्याचे दगड होते त्याला देऊन टाकायचे. काय महिमा असा विचार करा. तोपर्यंत गावामध्ये चर्चा सुरू झाली. अमुक अमुक जणाच्या घरा शेतामध्ये दगड सापडले ते सोन्याचे निघाले. तोपर्यंत तो बाबा आला आणि त्या बाबानं सांगितलं किती कपडे आहेत तुमचे? हे काय 10-20 हजार रुपये. 25 घ्यायचे पण दगड माझी मला परत देऊन टाकायची. महिमा ऐका बरं का, दगड मला परत देऊन टाकायची. नामदेव महाराजांनी पप्पाला सांगितलं पप्पा पैसे घ्या दगड देऊन टाका. लक्षात घ्या बरं का, पैसे घ्या दगड देऊन टाका. अरे नामा सोन्याचे आहे, द्या म्हणतो ना, द्या. पैसे घेतले आणि दगड दिले. अगोदर सोनं होतं, सावकाराचं नुसती दृष्टी त्याच्यावर पडली, त्याचं रूपांतर कशात झालं? दगडात. एवढा माझ्या नामदेव महाराजांचा महिमा. विडाला नामदेव महाराजांचा दुसरा महिमा सांगायचा म्हटलं तर घरी खाण्याचं वांद. बैलावर सोनं माझ्या पंढरीश परमात्म्यानं घरी आणून टाकलं पोतभर. नामदेव महाराजांना पोत बाहेर आणलं आणि सोनं वाटण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत पत्नी आली. पत्नीनं चहा आणून दिला आणि सांगितलं सोनं वाटायला मी सहकार्य करते, एवढा चहा घ्या. घरामधली आदली आणली. आदली कळती का तुम्हाला? कळती ना? शेर कळतो का? हा, तिनं पाठीमागूनच आणला. हा बाबा सगळंच वाटून टाकेल म्हणून काय केलं माहितीये का, पोत्यामध्ये अशी बुडविली आदली, तो बुडविला आणि घरामध्ये नेऊन ठेवून दिलं. सगळं सोनं नामदेव महाराजांना वाटून टाकलं. तिचा भाषा असा होता की एवढीच असणारी जी आदली आहे, शेर आहे का नाही, पुढं कालांतरानं आपल्याला कामाला येईल. 15 दिवस होऊन गेले, साखर संपली आणि तेवढा शेर काढला त्याच्यामधलं सोनं बघण्याकरता. सोनं निघालं नाही, कोळशे निघाले, कोळशे. आणि रडण्याकरता सुरुवात केली. नामदेव महाराजांना प्रश्न विचारला, सकाळी सकाळी 8 वाजता रडायला काय झालं? महाराज तुम्हाला चोरून मी असणारं ते सोनं ठेवलं, पण त्याच्यामध्ये सोनं निघालं नाही, कोळशे निघाले. नामदेव महाराजांनी सांगितलं कुठे आहेत ते कोळशे? शेर कुठे इकडे घेऊन ये. पत्नीनं बघितलं तर तिला कोळशे दिसले. नामदेव महाराजाची नुसती वरी दृष्टी पडली तर त्याचं रूपांतर सोन्यामध्ये झालं. एवढा नामदेव महाराजांचा महिमा. विडाला विडाला. आणि त्या नामदेव महाराजांनी संपूर्ण असणारा गाथ्याचा असणारं लिखाण आणि त्या गाथ्यामध्ये असणारा हा अभंगाचा असणारा भाग, दुसरं असणारं प्रकरण आणि त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गीतेचा असणारा महिमा सांगितलेला आहे. पण त्या गीतेचा महिमा सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात तुमच्या मुखानं फक्त गीता गीता म्हणत राहा, त्याचं काय पुण्य होईल, तुमच्या जीवनामधलं असणारं पाप जळून जाईल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. अभंगाचं पहिलं चरण. गीता 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 Oh
विठोबारखुमाई विठोबारखुमाई महाराज अभंगाच्या पहिल्या चरणावर आलेत बरं का. काही लोक म्हणतील मग हार घालण्याकरता एवढी का गडबड केली. लोकांना असं वाटतं बरं का, हार घालायला एवढी का लवकर गडबड केली. सगळ्यात जास्त जर मला काय आवडत असेल काय हार तुम्हाला देणार नाही बरं का, तुम्ही अजिबात बघायचं नाही. महाराज ह्या हाराची किंमत कोणीच करू शकत नाही बरं का, अजिबात नाही. पण आणखी एक गोष्ट सांगतो, कुणाच्याही गळ्यामध्ये घालू नका. लक्षात ठेवा मी काय म्हणतो रे बरं का. कोणी कीर्तनकार असेल तर लक्षात ठेवा, एवढे लोक सन्मान करून 100, 150, 200, 500, 1000 रुपयाचा हार आणतात आणि सुंदर महाराजाच्या गळ्यामध्ये घालतात. पण महाराजाचं प्रेम हारावर नाही, महाराजाचं प्रेम कपड्यावर आहे. काय बोलतो लक्षात घ्या बरं का. असा जर कुणी कपड्यावर प्रेम करणारा असेल तर त्याला नुसता बुकाच लावा आणि हार विनेकऱ्याला घाला. कीर्तन झाल्याच नंतर बरं का ते मगापासून माझ्याकडे बघायला, माझ्याकडे कधी येतो पण मी देत नाही, अजिबात देत नाही. माझ्या कपड्याला डाग जरी पडले तर हार मात्र मी देणार नाही. वरी आलेत माझ्याकडे धोतर घालण्याकरता बरं का. हा एकदा फोटो काढून घ्या. हा महाराज काय वर्णन करावं विनेकऱ्याचं. आज 10-10 किलोचे लोक नातू वागवतील, पण 2 किलोचा इना दिसला की नगा तिकडेच निघून जाणार. असा करणार जे निघून जाणार ती 4 वाजेपर्यंत परत येणार नाही, अजिबात नाही बरं का. हा लक्षात ठेवा, आज एवढ्या कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त जर मोठं स्थान कुणाचं असेल तर कुणाचं, विनेकऱ्याचं बरं का, तुमचं नाही, विनेकऱ्याचं. हा आणि हे 2 तासापैकी आपले हे कॉलनीतले नाहीत बरं का. आता लक्षात ठेवा, हे कोण आहेत माहिती, साक्षात स्वरूपामध्ये नारद मुनी आहेत. हे फक्त कळी लावू नका आणि भांडणं कुणाचे लावून देऊ नका. हे कोण आहेत आता, नारदजीच आहेत बरं का, बस. आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर प्रत्येक जणांनी त्यांच्या पाया पडायचा का, हे नारदाची गादी आहे. आणि मी तर सांगतो ना, जसा महाराजाला एक हार आणता का नाही तसा भाऊ उद्यापासून विनेकरला एक हार आणायचा. हा म्हणजे उद्यापासून तैनात गोष्ट नसते अशी. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे. गीता गीता त्रिवार बोलता. ऐका त्या गीतेचा महिमा. एक दिवस भगवान शंकर कैलास पर्वतावर थांबलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत आणि मनातली मनात बोलत आहेत. आणि ऐकलं कुणा माहिती का, पार्वती मातेनं. पार्वती मातेनं प्रश्न विचारला, काय बोलता, जरा मोठ्यानं बोला की. काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. माझ्या भगवान शंकराची आणि विष्णूची निंदा करत राहा तरी तुम्हाला पुण्य आहे. देवाची स्तुती करण्याकरता सुरुवात करा तरी तुम्हाला पुण्य आहे. देवासोबत भांडण खेळण्याकरता सुरुवात करा तरी तुम्हाला पुण्य आहे. देवाला कसंही बोला, देवाला आवडतं बरं का. पार्वती मातेनं सांगितलं, रात्रंदिवस नुसतं साप असणारा डोक्याच्या ठिकाणी सारखा फुसफुस करतो, तुम्ही फुसफुस करीत राहता, नेमकं काय जपता ते सांगा. त्यांनी सांगितलं राम नामाचा उच्चार चालू आहे. बरं आणखी दुसरं काही नाही पार्वती, मी गीतेच्या बाबतीमध्ये विचार करतो. मग गीतेचा महिमा सांगा ना. त्या पार्वती मातेनं प्रश्न विचारल्याच्या नंतर भगवान शंकरानं सांगावं. माऊलीने वर्णन केलं आहे,
तेत हरू म्हणे नेनिजे, तेत हरू म्हणे नेनिजे. हा देवी, हा त्या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानीनं प्रश्न करावा आणि भगवान शंकरानं सांगावं. मला सुद्धा आणखी गीतार्थाची थोरी कळाली नाही बर का. तेथ हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ऐका, भगवान शंकरांनी पार्वती मातेकडे बघत राहावं. मी काय म्हणतो लक्षात घ्या बर का. भगवान शंकरानं पार्वती मातेकडे बघत राहावं. पार्वती मातेचं सारखं दिवसेंदिवस सौंदर्य वाढत जातं. शब्द काय सांगतो लक्षात ठेवा बर का. पार्वती मातेचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढत जातं. भगवान शंकरांनी तो दृष्टांत दिला. पार्वती, प्रत्येक दिवशी मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो, सारख्या स्वरूपामध्ये मला नितन आणि नूतन आणि नवीच दिसते मला तू. जसं तुझं स्वरूप आहे का नाही, तसं गीतेचं स्वरूप आहे. आज जर गीतेचं आवर्तन झालं, दुसऱ्या दिवशी जर सुरुवात केली, तर पाठ असणाऱ्या माणसाला सुद्धा असं वाटतं गीता नवीच आहे. इतकं गीतेचं असणारं महिमान आहे. आता हे झालं पार्वतीचं. आता आपलं सांगतो बर का. लग्न व्हावं, लग्नाच्या अगोदर मुलगी पाहण्याकरता जातो, असा बघतो बर का. लग्न लागताना ब्राह्मण देवतेला सांगतो, अंतरपाठ वर धरू नका, थोडासा खाली धरा. सारखा नवरीकडे असा टक लावून बघत राहतो बर का. लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्षापर्यंत बिचारी चांगली दिसते. पुढल्या वर्षीचं वर्णन करायचं म्हटलं ना, त्याला जर सांगितलं लय सप्तेच झोडायला होतो मी, इकडं तिकडं फिरायला लाव, ते म्हणतो तोंडच बघू वाटत नाही. मी काय म्हणलं लक्षात आलं का. म्हणजे ज्या चेहऱ्याची त्याला उत्सुकता होती, त्या चेहऱ्याची आता त्याला अभिलाषा राहिली नाही. आता घर सोडून पळायला बरं का. आता काही तर घरून टेन्शन मध्ये जाऊन बाहेर वडापाव खातात, ओके, आनंदात, बस टेन्शन नाही, कुछ नाही, काही नाही. मधले विकार सांगताच येत नाही तर काय करावं, बरोबर आहे का. म्हणजे मधून सगळे कुरून गेलेले गिराईक आहेत बरं का. जिच्या करता जीव देण्याकरता तयार होते, हेच आज इंद्रियल घ्यायला तयार आहेत. लक्षात ठेवा, पार्वती मातेचं वर्णन केलं आहे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. पण या गीतार्थाची थोडी भगवान शंकराला सुद्धा वर्णन करता येत नाही. इतकी असणारी गीता ते श्रेष्ठ नामदेव महाराज वर्णन करतात. गीता गीता त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता, मोक्ष पाप जाय तत्वता, गीतेचा आणखी एक महिमा सांगतो. गीतेचे आवर्तन त्याचे ऐका पुण्य. लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी सारखी गीता वाचली ना आणि सारखं सारखं गीतेचं आवर्तन केलं, त्याच्याकरता वर्णन केलं आहे, सावध अंतकरण करून या. ऐका, ज्यांनी गीतेचं आवर्तन सारखं केलं त्याच्याकरता वर्णन केलं आहे. ते आवर्तन केल्याच्या नंतर पुण्य सुद्धा किती आहे.
ज्या ब्रह्मदेवाचं सुकृत सुद्धा कमी पडलं त्या ब्रह्मदेवाला सुद्धा गीतेचा महिमा सांगता आला नाही. हरिहर तत्वता मोक्ष होय. हर आणि हरीला सुद्धा जर मोक्ष कशामुळे प्राप्त झाला असेल तर गीतेमुळं. एवढंच नाही, एखाद्या माणसानं जर गीतेचं आवर्तन केलं तर त्याच्याकरता वर्णन सांगितलेलं आहे. वैकुंठापासून जान, शब्द ऐका बर का, वैकुंठापासून जान त्याने बांधिले सदन. लक्षात ठेवा बर का, घर बांधत असताना कुठून बांधलं त्यानं? वैकुंठापासून कळंबोली पर्यंत. कुठून घर बांधलं? वैकुंठापासून इथपर्यंत. वैकुंठापासून जान त्याने बांधिले सदन आणि त्रैलोकीचे तीर्थाटन घडले त्यासी. ज्यानं गीतेचं आवर्तन केलं का नाही त्याला आता प्रदक्षिणा करायची गरज नाही, चार धाम करायची गरज नाही, कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही, काही नाही. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक, पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक, पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक, पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक. भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबा. आता इथं अनेक ज्ञानी मंडळी आहेत बरं का, आणि अनेक लोकांनी गीतेचं असणार इथं आवर्तन केलेलं आहे. आता लक्ष द्या बरं का, जरी कुणाचं आवर्तन राहिलेलं असेल तर इथं काही ज्ञानी मंडळी आहेत, काही संहिता देणारी मंडळी आहेत, त्यांच्याकडे जाण हात जोडून प्रार्थना करा. आम्हाला सुद्धा आमचा उद्धार करायचा आहे. चारधाम यात्रेला आम्ही जाऊ शकत नाही, पण इथं बसून आम्हाला पुण्य मिळवायचं आहे. फक्त 700 श्लोक आहेत. मी तर सांगतो ना, हुशार जर माणूस असला तर एका दिवसामध्ये 10 श्लोकाचं अध्ययन करू शकतो. काय? एका दिवसामध्ये 700 श्लोक आहेत. एका महिन्यामध्ये 300 श्लोक, दुसऱ्या महिन्यामध्ये 300 श्लोक आणि 15 दिवसामध्ये पुन्हा असणारे उर्वरित 100 श्लोक. 2.5 महिन्यामध्ये गीता पूर्ण होते. आणि मी तर सांगतो ना, सगळ्याचं जर मूळ काय असेल ना तर सगळ्याचं मूळ म्हणजे गीता तत्व. याच्या पुढे आणखी एक सांगतो, सगळ्यात मोठा असणारा इतिहासाचा ग्रंथ जर सांगायचं म्हटलं तर 1.25 लाख श्लोकाचा असणारा महाभारत. 1.25 लाख श्लोकाचा बरं का, पण 1.25 लाख श्लोक वाचण्याकरता तुमच्याजवळ वेळ नाही, तुमच्याजवळ जेवण करायला वेळ नाही. 1.25 लाख श्लोकाचा महाभारताचा ग्रंथ तुम्ही कधी वाचणार? त्याच्याकरता सांगतो, 1.25 लाख श्लोकाचा महाभारताचा अर्थ फक्त भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्येच आला. आता याच्या पुढे ऐका, 1.25 लाख श्लोकाचा अर्थ 700 श्लोकामध्ये आणला भगवद्गीतेमध्ये, आणि त्या भगवद्गीतेमधला फक्त शेवटचा एकच श्लोक म्हणा 700 श्लोकाचा अर्थ एका श्लोकामध्ये आहे. वाजवा टाळ्या आता तरी. पाहिजे का तुम्हाला गीतेचा असणारा अर्थ? बोला. हा, एका श्लोकामध्ये 1.25 लाख श्लोकाचं पुण्य एका श्लोकामध्ये, आणि 700 श्लोकाचं पुण्य सुद्धा एका श्लोकामध्ये. पुढे म्हणतो, सगळ्या जणांनी पाठीमागे बोला बर का,
येत जरी नसला तरी बोबड्या शब्दामध्ये बोलण्याकरता सुरुवात करा. म्हणा यत्र योगेश्वरो कृष्णो. मोठ्यानं म्हणा. जुंधळ्यावर पाखरं बसल्याच्या नंतर असंच हाकालता का? हा गे असेच पाखरं हाकालता का? सगळ्या शिवाराचा गडा असताय हा ग. पाखरू तर बसू देत नाहीत ना, बरोबर आहे का नाही? मग इथं हे पापाचे पाखरं बसलेत. पाखरं उठून जर लावायचे असतील तर मोठ्या बिंबीच्या देठापासून बोलायचं. बोला यत्र योगेश्वरो कृष्णो. एवढ्याला म्हणत नाही, मोठ्यानं मोठ्यानं. हा मोठ्यानं. यत्र योगेश्वरो कृष्णो. वा 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 वा. यत्र योगेश्वरो कृष्णो. हा यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. आता विचार करा. 1.25 लाख श्लोकाचा अर्थ 700 श्लोकामध्ये आणि 700 श्लोकाचा अर्थ एका श्लोकामध्ये. गीतेचं पुण्य तुम्हाला एवढ्या श्लोकामध्ये मिळालं, याच्याकरता तुम्हीच टाळ्या वाजवा. एवढा गीतेचा असणारा महिमा. आणि त्या गीतेच्या महिम्यामध्ये आणखी एक भाग सांगतो. जर गीतेचा महिमा जर तुम्ही श्रवण करायचा म्हटलं तर कोणाला सांगता येणार नाही. पण जर गीता जर एखाद्या माणसानं आवर्तन केलं तर त्याला अयोध्येला जाण्याची गरज नाही, त्याला काशीला जाण्याची गरज नाही. वाराणसी यात्रा घडल्या अपार. गीतेचं आवर्तन ज्यानं केलं ना, वाराणसीच्या यात्रा किती घडल्या? अपार. एवढंच नाही तर त्यानं भोजन देत असताना कोट्यानुकोटी लोकांना ब्राह्मणांचं भोजन दिलं. असं या श्लोकाचा असणारा आवर्तनाचा भाग आहे. म्हणजे त्याला माणसं सुद्धा जीव घालण्याची गरज नाही, वाराणसीला जाण्याची गरज नाही, अयोध्येला जाण्याची गरज नाही. फक्त गीतेचं आवर्तन करा, त्याला तेवढं पुण्य. याच्या पुढे आणखी एक भाग सांगतो आवर्तन केल्याच्या नंतर. अनेक मेरू समान दिधलिया स्वर्ण. सगळ्यात जर उंच असणारा पर्वत कोणता असेल तर त्याचं नाव ह्यांचे कसं झालंय आता माहितीये का? ज्ञानेश्वरीच्या पारायणामुळं, त्या शिवपुराणाच्या मुळे ना, हरिपाठामुळे जरा डोक्यामध्ये जरा कसं झालं माहिती का? इकडं तिकडं व्हायला जरा थोडंसं. सगळ्यात मोठा असणारा भाग कोणता? मला मेरू. मेरू. हा भेऊ नका महाराज. हे आमच्या दोघांचं प्रेमाचं नातं आहे बरं का. हा तसं तुम्ही म्हणता ह्यांची काय भांडण आहे का दोघांची? अजिबात नाही बरं का. हा अजिबात नाही. हे प्रेमाचं नातं आहे. माझं नाव राम आणि यांचं नाव भरत. रामाची सेवा कोण करतं? भरत. आणि यांनी जे कीर्तन केले त्याचं कारण एकच आहे बरं का. आईला आपल्याला वाटतं की आपलं लेकरू मोठं व्हावं, आपल्याला खायला नका मिळू द्या. ही माझी आई बरं का, माझी आई. आणि मी त्यांचं असणार लेकरू बरं का. भरताचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर कुणावर? रामावर बरं का. राजगादीचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला आणि अरण्यामध्ये जाऊन निवांत असणारे बसले रामाचं चिंतन करण्याकरता. आज सगळ्या जणांच्या भेटीचा योग जर कुणामुळे आला असेल ना, फक्त गुरुवरी भरतजी महाराज लांडे गुरुजी यांच्यामुळे तुमच्या भेटीचा असणारा योग आहे. आणि महाराज 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 40 वर्षापर्यंत नुसतं शिकवण्याचं काम केलेलं आहे बरं का. 1-2 दिवसापर्यंत नाही, 40 वर्षापर्यंत. आम्ही 40 दिवस पूर्ण झाले नाहीत तर लगेच म्हणतो आपलं कीर्तन घेतलं तर बरं होईल. तुला आणखी हरिपाठ पाठ नाही आणि तू कीर्तनच घ्या म्हणतो अगोदर. महाराज मी तर सांगतो ना, कीर्तन करायचे कीर्तन अवश्य घ्या. फक्त एक माझी अट आहे का बरं का. कुणी जर म्हणलं ना आपली फीस 15,000 आहे, त्याला सांगायचं 20,000 घ्या. 15,000 काय होतंय? 20,000 घ्या. पण कीर्तन सुटल्याच्या नंतर सगळा माऊलीचा एकदा हरिपाठ म्हणून दाखवा. आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर सगळे 70 ते 80 काकड आरतीचे अभंग म्हणून दाखवा. ते म्हणतात आपली तारीखच शिल्लक नाही. तर तुम्हाला कळलं ना. आणि काही अभंग तुम्हाला सांगतो बरं का. याजसाठी केला होता अर्थ असं समजायचं. महाराजानं 5 अभंग केलेला आहे बरं का. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, क्षणोक्षणा हाची करावा उच्चार, उठा जागे व्हारे आता म्हणायचं. महाराजानं बाबा पाठ करून आलाय बरं का. आणि तुम्हाला एक आयडिया सांगतो बरं का. बाबाची परीक्षा घेताना जाधव महाराज पुढल्या वर्षी नियम बदलायचा. कुणी कीर्तनला या म्हणायचं, काही अडचण नाही, काही नाही. 9:15 वाजता आम्ही कमिटीचे लोक खालून चिठ्ठी लिहून देणार, त्याच्यावर अभंगावर कीर्तन करायचं. ती बाबा म्हणे नका आपल्याला टाळ घेऊन उभा टाकलेला बरं, आपण नको डोक्याला ताण का.
हे कसं व्हायला, तिकून पाठ करून यायचं आणि इथं सांगत बसायचं पोपटासारखं आपलं. खालच्या लोकांना काय सुंदर कीर्तन केलं बाबानं, नंबर 1 कीर्तन. त्याला म्हणा उद्याची तारीख घ्या की आपली, लगे 3 तारखे पाठ केलं नाही. महाराज, त्या गीतेच्या महिमामध्ये आणखी एक वर्णन तुम्हाला सांगतो. सगळ्यात जर उंच कोणता पर्वत असेल तर मेरू. पण एखाद्या माणसानं जर गीतेचं आवर्तन केलं ना, तर मेरूचं असणारं जे शिखर आहे, सगळा असणारा पर्वत आहे का नाही, तेवढा पर्वत डोंगराचा, दगडाचा नाही, तर सोन्याचा. बर का, सोन्याचा पर्वत दुसऱ्या माणसाला दान दिल्या इतकं असणारं पुण्य गीतेच्या आवर्तनाला मिळतं. इतकी असणारी गीता श्रेष्ठ आहे. आणि या गीतार्थाची असणारी जी थोरी आहे का नाही, काय वर्णन करावे. नामदेव महाराज वर्णन करतात. गीता गीता त्रिवार बोलता, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. पण नेमका पाप शब्दाचा अगोदर अर्थ नेमका काय होतो हे अगोदर ऐका. भुकेलिया अन्न, लक्षात ठेवा बर का. भुकेलिया अन्न, तहानेल्या जीवन. ज्याला भूक लागली, ज्याला तहान लागली, भूक लागलेल्या माणसाला अन्न दिल्याच्या नंतर, तहान लागल्याच्या माणसाला पाणी दिल्याच्या नंतर मिळतं पुण्य. लक्षात ठेवा बरं का मी काय म्हणलो तो. भूक लागल्याच्या नंतर दिल्याच्या नंतर अन्न, तहान लागल्याच्या नंतर दिल्याच्या नंतर पाणी, याच्यामुळे मिळतं पुण्य. पण ज्याला भूक लागली आणि ज्याला तहान लागली, भूक लागल्याच्या नंतर अन्न न दिल्याच्या नंतर, तहान लागल्याच्या नंतर पाणी न दिल्याच्या नंतर मिळतं पाप. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो, लोकाला मारणं याच्या एवढं दुसरं मोठं पापच कुठलं नाही. कोणतं मारणं? म्हणजे लोकाला त्रास देणं, लोकाची हिंसा करणं, लोकाची निंदा करणं, हे सगळ्यात मोठं असणारं पाप आहे. हे पाप म्हणजे कशानंच धुवून जात नाही. तसलं असणारं पाप सुद्धा गीता तत्वानं असणारं धुवून जातं. एवढंच नाही, सगळ्यात मोठे असणारे 5 पातक सांगतो, लक्षात ठेवा. पंचोग्र पापाश छल छद्मकारिणः क्रूराः पिशाचा इव निर्दयाश्रये ब्रह्म स्वपुष्टा व्यभिचारकारिणः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. सगळ्यात जर मोठे पाप सांगायचे म्हटलं ना, नंबर 1 ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुर्वांगनागमः आणि विश्वासघात. सगळ्यात मोठे असणारी 5 पातक. नंबर 1 ब्रह्महत्या, लहान लेकराची हत्या किंवा ब्राह्मणाला ठार मारणं, हे सगळ्यात मोठं 1 क्रमांकाचं असणारं पातक. नंबर 2 सुरापानम, घेऊ नये ते घेणे, पिऊ नये ते पिणे, याला म्हणायचं ब्रह्महत्येचं पातक, नाव घ्यायचं नाही. नंबर 3 स्तेयम म्हणजे चोरी, शक्यतो चोरी करायची नाही. पण काही लोकांना नाद बारका असतो बरं का, कीर्तनाला यायचं माईकच खिशात घालून घेऊन जायचं, कीर्तनाला यायचं टाळच गळ्यामध्ये घालायचं आणि घराकडे घेऊन जायचं. अरे धंदा आहे का काय. आमच्या गावाकडे एक वारकरी होता बरं का, महिन्याला पंढरपूरची वारी सोडायची नाही, महिन्याला बरं का. मी म्हणलं ही कधीच वारी कशी काय सोडत नाही. मी तसा पत्ता काढला. प्रत्येक वारीला का जात होता माहिती का, कुठेही भजनाला गेला की टाळ चोरून घेऊन जायचा, आणि प्रत्येक वारीला तिथं घेऊन इकायचा ना, आनंदात यात्रा करून परत यायचा. असे ते वारकरी आहेत बरं का. टाळ तिथं नेऊन इकायचा. टाळ म्हणजे कमी नाही, आता चांगला जर टाळ घ्यायचा मग 1000 आणि 1200 रुपये लागतात बरं का. चोरी अजिबात करायची नाही. स्तेयम, 4था भाग सांगितला. गुरुची पत्नी आपल्या ठिकाणी आईच्या समान आहे, वाईट भावना ठेवायची नाही. गुर्वांगनागमः, सगळ्यात मोठा असणारं पातक सांगितलेलं आहे. एखाद्या माणसानं आपल्यावर विश्वास ठेवला आणि कार्य आपल्यावर संपन्न केलं आणि आपण मात्र त्याचा विश्वासघात केला, हे सगळ्यात मोठं असणारं पाप आहे बरं का. आणि हे 5 असणारे पाप जर धुवून कशानं जात असतील, फक्त तुमच्या मुखानं गीता गीता म्हणत राहा. ऐकणारे लोक म्हणतील बरं झालं सांगितलं बरं का. आता एवढा सप्ताह झाल्याच्या नंतर पहिलं धुवून काढतो आणि दुसऱ्याला सुरुवात करतो.
अजिबात नाही. एकदा धुवून काढल्याच्या नंतर पुन्हा पापच करायचं नाही बरं का. अजिबात पाप करायचं नाही पुन्हा. म्हणजे तसले सुद्धा पाप असणारे जळून कशाने जातात, तर फक्त गीतेचा असणारा उच्चार केल्यामुळं पाप असणारे जळून जातात. मी पुढे म्हणतो, सगळ्या जणांनी पाठीमागं म्हणा बरं का. गीता. थोडं मोठ्यानं बोला. वा वा. ह्या पिल्ल्याकरता टाळ्या वाजवा, आणखी झोपले नाही. वा वा, छान. गीता गीता गीता. कितदा उच्चार झाला? तीनदा. पाप जाय तत्वता मोक्ष. वा वा वा, छान छान बघा. अहो पिल्ल्याला अभंग पाठ झाला, आता काय सांगा काय नाही आता. वा. पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. म्हणजे तुमच्या जवळ तर 5 प्रकारचे पाप तर दुरुस्त होऊन गेले, निघून गेले, पण मोक्ष शब्दाचा अर्थ नेमका काय? शब्द ऐका बरं का. कीर्तन करत असताना महाराजांना लाईन सुद्धा कधी सोडायची नाही. मोक्ष शब्दाचा अर्थ नेमका काय होतो त्याची व्याख्या आहे का. ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती याचं नाव असणार आहे मोक्ष. कशाचं? ब्रह्माची प्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती याचं नाव असणार आहे भाग म्हणजे मोक्ष. ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय? आपण देव स्वरूपच होणे नव्हे नव्हे. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्ते तद्धाम परमं मम. त्या ब्रह्माला माणूस पोचिती झाला रे झाला, त्याला पुन्हा जन्म नाही, त्याचं नाव आहे ब्रह्मप्राप्ती. आणि संसार बंधाची निवृत्ती म्हणजे पुन्हा जन्मालाही तो येणार नाही आणि मरणार सुद्धा नाही, याचं नाव असणार आहे मोक्ष. नामदेव महाराज वर्णन करतात, पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. नामदेव महाराजाला प्रश्न विचारला, ज्या गीतेचा महिमा तुम्ही एवढा सांगता त्या गीतेचा महिमा आणखी आम्हाला सांगा ना. त्याचं उत्तर दिलं दुसऱ्या चरणाला. चरण आणखी 4 राहिले बरं का. पण आता लक्षात ठेवा, ही गाडी आता एक्सप्रेस आहे बरं का. बारक्या सारख्या स्टॉपला गाडी थांबणार नाही आता. हा, फक्त मेन स्टॉप घेणार, गाडी स्टेशनला निघून जाणार बरं का आता. हा, लक्षात ठेवा. आता फक्त शब्दाचा अर्थ सांगणार आणि पुढे चलत राहणार. आता नंबर 1, गीता महिमा बोलवेना वाचे. गीतेचा महिमा वाचेनं सांगता येत नाही. पुढे प्रश्न केला, बंधन जीवीचे दूर होती. जीवाला सगळ्यात जास्त जर मोठं बंधन कोणतं असेल ना, तर विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये 7 असणारे बंधन सांगितले. नंबर 1, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. हे असणारे 7 बंधन. आणि या 7 बंधनाच्या वरी असणारं सगळ्यात मोठं एक बंधन आहे, ते म्हणजे आशा नावाचं बंधन.
आणि हे आशा नावाचं बंधन कुणाला सुटू शकत नाही. ब्रह्मदेवाला सुटू शकत नाही, विष्णूला सुटू शकत नाही. याच्या पुढे सांगू, भगवान शंकराला सुद्धा हे बंधन सुटू शकत नाही. याच्याकरता दृष्टांत, त्रिभुवनाचे मालक भगवान विष्णू असून सुद्धा राजा बळीच्या यज्ञामध्ये जाऊन 3 पावलं जमीन मागावी, म्हणजे या बंधनाचं नाव आहे आशारूपी बंधन. जर भगवान विष्णूला हे बंधन तुटत नसेल तर आपलं नेमकं कुठं मांडायचं? मग इथं एकच प्रमाण सांगतो, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, एक दृष्टांत, राजा बळीच्या यज्ञामध्ये जाऊन 3 पावलं जमीन मागावी हे बंधन. आणि भगवान शंकराचं दृष्टांत आहे का, ज्या वेळेला भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं आणि दैत्य लोकाला फसवलं आणि देवता मंडळीला अमृत प्राशन करविलं, त्यावेळेला भगवान शंकराच्या मनामध्ये एक विकल्प निर्माण झाला. ज्या दैत्य लोकाला भगवान विष्णूनं फसवलं तेवढं मोहिनीचं रूप मला बघायचंय. विषय काय चालू लक्षात घ्या बरं का. म्हणजे एवढ्या मोठ्या भगवान शंकर बाबांना सुद्धा ज्यांची पत्नी पार्वती माता आहे त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण होते. कशाची? बोला ना. अहो, मोहिनीच्या सौंदर्याची. हो, आता मला सांगा, जर भगवान शंकराच्या जवळ एवढं मोठं बंधन असेल तर तिथं आपलं नेमकं कुठं मांडायचं? इथं बंधन जीवीचे दूर होती, एवढं असणारं जीवाचं बंधन सुद्धा दूर होतं. पुढे वर्णन केलं, एके अक्षरी कोटी अश्वमेध. नुसतं एक जरी भगवद्गीतेमधलं अक्षर वाचलं ना, एक जरी अक्षर, तर तुम्हाला पुण्य मिळतं कोटी अश्वमेध. एक अश्वमेध नाही बरं का, कोटी अश्वमेध. पण त्या अश्वमेध नावाच्या यज्ञाचा अगोदर महात्म्य आहे का, नेमका अश्वमेध यज्ञ कशाला म्हणायचा? त्याचा अर्थ असा होतो, एका राजानं अश्वमेध नावाचा यज्ञ करण्याकरता सुरुवात करायची आणि एक असणारा घोडा ज्याची किंमत आज 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये आहे, नंबर 1चा घोडा घ्यायचा आणि त्या घोड्याच्या असणाऱ्या मस्तकावर स्वतःचा बोर्ड लिहून ठेवायचा, स्वतःचं नाव लिहून ठेवायचं आणि तो घोडा मुक्त संचार करण्याकरता सोडून द्यायचा. पुन्हा ज्याला अश्वमेध नावाचा यज्ञ करायचा त्याच्या पाठीमागं आपलं सैनिक सोडून द्यायचं. एखाद्या समोरच्या राजानं जर तो घोडा अडवला आणि वरचा जर बोर्ड वाचवला की अमुक अमुक असताना मी घोडा सोडलेला आहे, हिम्मत असेल तर युद्धाला या. जर समोरचा एखादा राजानं जर तो बोर्ड वाचला आणि त्यानं जर हातामध्ये शस्त्र घेतलं तर घोड्याच्या पाठीमागं असणाऱ्या सैनिकांनी त्याच्यासोबत युद्ध खेळायचं आणि युद्ध खेळल्याच्या नंतर समोरच्या राजाला हरवायचं. असा घोडा पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे, फिरला पाहिजे. आणि पृथ्वी तलावर फिरून परत असणारा घोडा जिथून यज्ञ सुरुवात केलेला आहे तिथं घोडा परत आणायचा. यज्ञ समाप्तीच्या दिवशी घोड्याचा असणारा वध करायचा आणि यज्ञामध्ये त्याची आहुती द्यायची. त्याच्या वेळेला अश्वमेध नावाचं यज्ञाचं पुण्य एका यज्ञाचं पुण्य मिळतं. मी काय म्हणून लक्षात ठेवा बरं का. आता तुम्ही फक्त घोडा आता आणा इकत, आता फक्त इकत आणा घोडा आणि इथं सुरुवात करा. इथून आपला इथपर्यंत जाणार नाही घोडा बरं का. कुठपर्यंत? अहो, रस्त्यापर्यंत सुद्धा जाणार नाही घोडा, तवरचा दुसरा धरणार. आजेबाज जमणार नाही, मी भांडणाला तयार आहे. बरोबर. मी तर सांगतो, घरात जर भांडण लागले ना तर पती पत्नीच्या भांडणामध्ये विजय कुणाचा होतो? नितीन महाराजांनी सांगितलं बरं का. नितीन महाराजांनी बरोबर सांगितलं बरं का. पती पत्नीचे जर भांडण लागले का नाही तर शेवटी कुणाचा विजय होता? पत्नीचाच विजय होतो का. हे म्हणतं गप न बस की शांत, मी गप बसलो ना आता बस न, तरी ती गिऱ्हाईक चालूच असतं बरं का. शेवटी हे म्हणतं मी चलतो आता, तुझं चलू देऊ आता बस. महाराज, अश्वमेध करायचा यज्ञ म्हणजे एवढा सोपा नाही बरं का.
पण एक जरी भगवद्गीतेचं अक्षर वाचलं त्याला एक यज्ञाचं पुण्य नाही, कोटी अश्वमेधाचं असणारं पुण्य आहे. एवढंच नाही, एकची तो श्लोक वाचलिया नेमे आणि अंती परमधाम प्राप्त होय. परमधाम शब्दाचा अर्थ फार महत्वाचा आहे बरं का. नितीन महाराजांनी मला कीर्तन सुरुवात होण्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला. परमधाम शब्दाचा अर्थ आणि निजधाम शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? लक्षात ठेवा बरं का, की बारकावी पाहणं फार गरजेचं आहे. निजधाम शब्दाचा अर्थ काय आणि परमधाम शब्दाचा अर्थ काय? फक्त एवढंच आहे, नाव दोन आहेत, अर्थ मात्र एकच आहे. निजधाम म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आणि परमधाम सुद्धा म्हणजे ब्रह्मप्राप्ती. नाव दोन आहेत, अर्थ मात्र एकच आहे. जसं एखाद्या माता माऊलीचं लग्नाच्या अगोदर एक नाव असतं आणि लग्न झाल्याच्या नंतर एक नाव असतं, पण महिला मात्र एकच असते बरं का. तसं नाव दोन, अर्थ मात्र एकच. अंती परमधाम प्राप्त होय. नामदेव महाराजांना प्रश्न विचारला, एखाद्या माणसानं जर गीतेचं आवर्तन केलं तर त्याचं पुण्य किती? अभंगाचं शेवटचं चरण. नाम म्हणे गीता संपूर्ण